आज आपण बेसन मोदक कसं करायचं ते बघणार आहोत। तर 1 वाटी बेसन, अर्धी वाटी साखर, 1/4 कप तूप, 1 चमचा विलायची पावडर, अर्धा ग्लास पाणी। तर सर्वात आधी तूप टाकायचं आहे, त्यानंतर बेसन टाकून एक 20 ते 25 मिनिटं मंद आचेवरती हे बेसन भाजून घ्यायचं आहे। तर बेसन थंड करून घेऊया। पाक बनवण्यासाठी साखर टाकायचं आहे, त्याच्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकून एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे। 1 चमचा विलायची पावडर आणि त्याच्यानंतर सारण टाकून घट्ट असं मिश्रण बनवून ठेवायचं आहे। तर स्टफिंग बनवण्यासाठी इथे टूटी फ्रूटी, 3 चमचे गूळ पावडर, 3 चमचे खोबऱ्याची पावडर टाकून अशा प्रकारे मिश्रण बनवून घ्यायचं आहे। साच्याला तूप लावायचं आहे। सर्वात आधी पिस्ता टाकायचा आहे, नंतर बेसनचं सारण टाकूया, त्याच्यानंतर आपण बनवलेलं खोबऱ्याचं सारण टाकायचं आहे, वरून थोडं बेसनचं सारण लावायचं आहे। अशा प्रकारे आपले बेसन नारळ मोदक तयार आहेत। याचा फुल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेल। तर एक मोदक कट करून दाखवते। अशा प्रकारे आपले मोदक तयार आहेत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।